झटपट पुरण कसं तयार करायचं ते पहा तुम्ही. 1 किलो डाळ छान शिजलेली आहे, त्यात घेतलेली आहे, राहिलेलं नाही आहे, त्यामुळे गाळायची गरज नाही आहे. आता आपण असंच वाटून घ्यायचं आहे, नुसती डाळ वाटून घ्यायची. आता ही पुरण आपल्याला वाटायचं ह्या चाळणीने. अतिशय छान मऊसर पुरण वाटलं जातं सोप्या पद्धतीने. 1 किलो डाळ चण्याची शिजवली आहे आणि 1 किलो गूळ आणि 1 वाटीभर साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. पुरण वाटेपर्यंत गूळ वितळून घ्यायचा. गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यामध्ये गूळ वितळण्यासाठी ठेवलं आहे. गूळ वितळत आला की त्याच्यावरच वाटलेली डाळ टाकायची आणि थोडी वाटीवर साखर पण टाकायची आहे. ह्याच्यात वाटीवर साखर टाकली आहे. आता हे सगळं वाटलेलं पुरण त्यामध्ये टाकायचं आहे. वाटलेलं पुरण त्यात टाकतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे वाटलेलं पुरण टाकायचं आहे. सतत पुरण हलवत राहायचं, खाली लागू द्यायचं नाही, एकजीव करायचं आहे. पुरण सारखं असं हलवत राहायचं सुकेपर्यंत. आधी तो सुकायला पाहिजे. चमचा वेलची पावडर टाकले, ती मिसळून घ्यायची. आता पीठ सुकत चाललंय. आता सुकलं आहे हे, त्याला पाहिजे तेवढं थंड झालं अजून सुकणार. मीठ, तेल आणि हळद टाकून पिठाला सगळं चोळून घ्यायचं. तेल पिठाला सगळं चिकन चोळून वाटीभर तेल घातलंय. आता पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. ते लाटलीस पुरणाचा उंडा तयार झालाय बघा. कसा छान पुरणाचा उंडा तयार केलाय, लोण्याच्या गोळ्यासारखा. आणि इकडे लाटून तयार होत आहेत, एकीकडे गोळे करायचं काम चालू आहे. आता भाजण्याचं काम चालू आहे. पुरणपोळ्या छान भाजतात आहे. ज्योती पण मदत करते. अर्चना पुरणपोळ्या भाजते आणि ते पुरणपोळ्या तयार आहेत बघा. किती छान पुरणपोळ्या.